बेडरूममध्ये शांत झोपलेली नववधू. गर्लफ्रेंडने घरात घुसून केलं भयानक कांड आणि ते पाहूनच कुटुंब हादरलं. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेमात असलेल्या सर्वच जोडप्यांना लग्न करता येत नाही. अनेक जण कुटुंबियांच्या दबावामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न न करता कुटुंबियांनी निवडलेल्या व्यक्तीशी लग्न करतात. हा प्रकार एखाद्याच्या जीवावर देखील बेतू शकतो. हे सिद्ध करणारी एक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथला एक तरुण आणि तरुणीचे प्रेम संबंध होते. दोघांच्याही कुटुंबियांची नात्याला परवानगी नव्हती. 2 महिन्यापूर्वी तरुणाच्या घरच्यांनी त्याचं दुसऱ्या मुलीशी लग्न लावून दिलं. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार गडसारा गावातले बबलू अन्सारी याचे गावातल्याच एका तरुणीशी अनेक वर्षांपासून प्रेम संबंध होते. दोघांच्याही कुटुंबियांना हे प्रेम संबंध मान्य नव्हते. काही महिन्यांपूर्वी मुलीचे कुटुंबीय तिला नातेवाईकांच्या घरी घेऊन गेले. 2 महिन्यापूर्वी बबलू अन्सारीच्या कुटुंबियांनी आजमगडमधल्या माहुली इथली रहिवासी असलेल्या रोशन जहाशी त्याचं लग्न लावून दिलं. बबलूचं लग्न झाल्यानंतर त्याच्या प्रेयसीचे कुटुंब तिला गावी घेऊन परत आले. बबलू अन्सारीची पत्नी सोमवारी बाहेरून सासरी आली होती. मंगळवारी सकाळी ती घराच्या दुसऱ्या मजल्यावर खोलीत झोपली होती. त्यावेळी तिथे बबलूची प्रेयसी वस्तारा घेऊन आली आणि तिने झोपलेल्या रोशन जहाच्या गळ्यावर वार केले. रक्तबंबाळ झालेले रोशन किंचाळतच बेडरूममधून बाहेर आले. कुटुंबियांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथून तिला कबीर चौरा विभागीय रुग्णालयात पाठवण्यात आलं. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. चोलापूर पोलिसांनी बबलू अन्सारी आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. चौबेपूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रेयसीच्या आईविरुद्धही तक्रार दाखल केली आहे. लग्नाच्या बहाण्याने बबलू अन्सारीने आपल्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. तक्रारीच्या आधारे बबलू अन्सारी विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.